एका टोलेजंग घरात राहणारी सुलोचनाबाई ही जुन्या विचारांची आणि काहीशी कडक स्वभावाची सासू. त्यांची सून वैभवी अत्यंत सोशिक आणि सुसंस्कृत मुलगी होती. लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण सुलोचनाबाईंच्या तोंडून वैभवीसाठी कधीच प्रेमाचा शब्द निघाला नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुलोचनाबाईंचे टोमणे चालू असायचे. कधी स्वयंपाकावरून, तुझ्या माहेरी काय डाळ भातात पाणीच ओतायची पद्धत आहे का? इकडे सासरी आलात तर चव बदला जरा. कधी नोकरीवरून, कशाला जायचं त्या ऑफिसला, घराकडे लक्ष नाही आणि म्हणे करिअर करते, नवऱ्याचे पैसे कमी पडतात की काय? कधी मुलाबळावरून, आजकालच्या मुलींना मूल सांभाळण्यापेक्षा लॅपटॉप जास्त जवळचा वाटतो. वैभवी शांतपणे हे सगळं ऐकून घ्यायची. कधी डोळ्यात पाणी यायचं, पण ती ते सासूबाईंच्या समोर येऊ द्यायची नाही. सुलोचनाबाईंना वाटायचं की वैभवीला काही फरक पडत नाही, म्हणून त्या नेहमी अधिकच तिखट बोलायच्या. वैभवीचा नवरा समीर दोघांच्या मध्ये अडकला होता. तो आईला समजवायचा प्रयत्न करायचा, पण सुलोचनाबाई म्हणायच्या, तुला काय कळतंय, मी तिचं भलं बघते. पण खरं तर सुलोचनाबाईंच्या मनात एक भीती होती. आपल्या मुलावरचा हक्क सुटेल की काय, ही भीतीच टोमण्यांच्या रूपात बाहेर पडत होती. एके दिवशी समीर ऑफिसच्या कामासाठी आठवड्याभरासाठी शहराबाहेर गेला होता. त्याच रात्री सुलोचनाबाईंना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. मध्यरात्री 2 वाजता त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत प्रचंड कळ आली. वैभवी धावत त्यांच्या खोलीत आली. सुलोचनाबाईंची अवस्था पाहून ती घाबरली नाही, तर अत्यंत तत्परतेने कामाला लागली. तिने तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. पाऊस धो-धो पडत होता, पण वैभवीने स्वतः ड्राईव्ह करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचं धाडस केलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना मायनर हार्ट अटॅक आला आहे. पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे होते. वैभवी एक क्षणही त्यांच्या बाजूने हलली नाही. तिने ऑफिसला सुट्टी घेतली. घरचं सगळं आवरलं आणि रात्रभर जागून सुलोचनाबाईंच्या उशाशी बसून राहिली. सुलोचनाबाई शुद्धीवर आल्यावर त्यांनी पाहिलं की ज्या सुनेला त्या रोज टोमणी मारत होत्या, तीच सून त्यांचे पाय चेपत होती आणि देवाकडे त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होती. वैभवीने त्यांच्यासाठी गरम सूप आणलं होतं आणि डॉक्टरांच्या प्रत्येक सूचनेचं काटेकोर पालन करत होती. तिसऱ्या दिवशी सुलोचनाबाईंना घरी सोडण्यात आलं. घरी आल्यावर वैभवीने त्यांना बेडवर आरामात झोपवलं. ती त्यांचे पाय चेपायला खाली बसली, तेव्हा सुलोचनाबाईंनी हळूच तिचा हात धरला. वैभवी घाबरली. तिला वाटलं आता पुन्हा काहीतरी टोमणा मारता येणार, पण घडलं उलटंच. सुलोचनाबाई हळूहळू सरकत खाली आल्या आणि चक्क वैभवीच्या पायाशी बसल्या. वैभवी दचकली. आई, हे काय करताय तुम्ही? वर बसा ना. सुलोचनाबाईंचे डोळे भरून आले होते. त्या हुंदके देऊन रडू लागल्या. त्या म्हणाल्या, वैभवी, मला माफ कर. ज्या जिभेने मी तुला आयुष्यभर टोचलं, त्याच हाताने तू आज माझे प्राण वाचवले. मी तुला नेहमी परकी मानलं, पण तू मला आज खऱ्या अर्थाने आई म्हणून माझं रक्षण केलंस. त्यापुढे म्हणाल्या, मी तुला म्हणायचे की तुला माहेरचे संस्कार नाहीत, पण आज कळलं की तुझे संस्कार माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. तू फक्त घर सांभाळलं नाहीस, तर हे घर तुटण्यापासून वाचवलंस. तुझ्या सहनशीलतेचा मी गैरफायदा घेतला. वैभवीने सासूबाईंना उठवून मिठी मारली. घरातली ती भिंत जी टोमण्याने बांधली गेली होती, ती आज प्रेमाच्या अश्रूने वाहून गेली होती. त्या दिवसापासून त्या घराचं रूपच बदललं. सुलोचनाबाई आता वैभवीच्या कामात तिला मदत करतात आणि टोमण्यांच्या जागी आता कौतुकाची फुलं उधळली जातात. नातं रक्ताचं असो वा नसो, ते निभावण्यासाठी लागतं
ते फक्त एक निर्मळ मन.